नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। सिंचन घोटाळ्याचे आरोप आणि त्यानंतरच्या अजित पवारांच्या विधानानंतर 10 दिवसांनी झालेल्या त्यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशीची मागणी संजय राऊत यांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या नव्या महापौरपदी समीर राजूरकर यांची निवड झाली आहे, पण उपमहापौर पदाचा पेच कायम आहे। पुण्यात कात्रज कोंढवा रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे। हे काम येत्या 15 दिवसात पूर्ण होईल। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर 23 तासांचा ट्रॅफिक जॅम संपल्यानंतर आज शुक्रवारी सुद्धा वाहतूक संथ गतीने सुरू आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे मी माझा सहकारी आणि मित्र गमावलाय अशा भावना व्यक्त करत शिंदे यांनी आपला वाढदिवस साजरा न करणार असल्याची माहिती एक्सवरून दिली आहे। वनविश्रामगृहात मांसाहार सुरू करण्याच्या राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या मागणीला विजय वडेट्टीवार यांनी पाठिंबा दिला असून निसर्ग चक्राचा दाखला देत त्यांनी बंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार छिंदवाडा मार्गावरील पूनम चेंबर्सच्या बेसमेंटमधील अनधिकृत गाळे पाडण्यास सुरुवात झाली आहे। मात्र न्यायालयाने कारवाईला शुक्रवारपर्यंत स्थगिती दिल्याने मोहीम थांबवण्यात आली आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पूर्णाकृती पुतळा विद्या प्रतिष्ठानच्या आवारात उभारण्यात येणार आहे। याबाबत गुरुवारी 5 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यासोबत पवार कुटुंबियांची बैठक विद्या प्रतिष्ठानमध्ये पार पडली। ज्या लाडक्या बहिणींच्या अर्जात कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी असणे किंवा निवृत्ती वेतन घेणे या पर्यायाबाबत चूक झाली आहे, अशा महिलांना आता 31 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पोर्टलवर जाऊन दुरुस्ती करता येणार आहे। धाराशिव, कळंब, वाशी आणि भूम परिसरात प्रचंड मोठे गूढ आवाज येत आहेत। घरातील भांडी, दरवाजे, खिडक्या हादरल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे। नागरिकांनी घाबरून जाऊ नये, सतर्क राहावे असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय। आता केवळ नागपूर नाही तर संपूर्ण विदर्भातील अवैध होर्डिंग्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे टार्गेट झाले आहे। न्यायालयाने गुरुवारी संबंधित याचिकेची व्याप्ती वाढवून तीत विदर्भाचा समावेश केलाय। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीला पाठिंबा दिलाय। पुण्यातील मुंढवा येथील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात दिवंगत नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाल्याच्या चर्चांमुळे राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वृत्त फेटाळून लावलंय। अबुजमाडच्या दुर्गम जंगल परिसरात सुरू असलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले। 2 नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत। 5 महिन्यांपूर्वी दक्षिण मुंबई मानसिकदृष्ट्या विकलांग मुलीवर झालेल्या बलात्कारा प्रकरणात 20 वर्षीय मुलीच्या अर्भकाचा डीएनए तिच्या 50 वर्षीय वडिलांच्या डीएनएशी मॅच झाल्यानंतर अखेर पित्याला कफ परेड पोलिसांनी अटक केली आहे। मॉरिशस जवळ कर्तव्यावर असताना ओडिशातील युवा मर्चंट नेव्ही अधिकारी सार्थक महापात्रा बेपत्ता झाल्याचा आरोप कुटुंबाकडून करण्यात आलाय। कुटुंबाकडून केंद्र व राज्य सरकारकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली आहे। पाकिस्तान स्थित ISI एजंट शहजाद भट्टीवर पोर्तुगालमध्ये जीवघेणा हल्ला केला गेला। या हल्ल्याची जबाबदारी भारतातील लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे। दिल्ली मेरठ एक्सप्रेस वेची भारताचा सर्वात रुंद एक्सप्रेस वे मानला जातो। याच्या 14 लेन असल्याने हा एक्सप्रेस वे केवळ देशातच नाही तर जगभरात चर्चेत आलाय। नालंदाच्या धर्मशाळेत बंगलोरच्या 4 पर्यटकांचे मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। हे पर्यटक नेपाळवरून फिरून आल्याची माहिती आहे। नेपाळमध्ये वराढ्याच्या बसला भीषण अपघात झालाय। या अपघातात 13 जण मृत्युमुखी पडले असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। दिल्लीच्या जनकपुरी परिसरात खोदलेल्या एका उघड्या खड्ड्याने पालम येथील रहिवासी कमल नावाच्या तरुणाचा बळी घेतलाय। लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू दिले नाही असा आक्षेप घेत राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी गुरुवारी सभात्याग केलाय। ज्या गुन्ह्यांमध्ये कमाल 7 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे अशा प्रकरणांमध्ये पोलिसांना थेट अटक करता येणार नाही असे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत। शुक्रवारच्या नमाजावेळी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या कासर-ए खादिजातुल कुब्रा शिया मशिदीत आत्मघातकी स्फोट झालाय। अमेरिका आणि इराणमधील तणाव दिवसेंदिवस अधिक तीव्र होतोय। या पार्श्वभूमीवर शुक्रवारी 6 फेब्रुवारी रोजी इराणमधील अमेरिकी दूतावासाने आपल्या नागरिकांना तातडीने इराण सोडण्याचा इशारा दिलाय। भारताने फेटाळून लावल्यानंतरही सातत्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याचा दावा परत एकदा केलाय। सूर्यावर सौर ज्वालांचा उद्रेक झालाय, त्यामुळे भारतातील रेडिओ पॉवर ब्लॅकआउट होण्याची शक्यता इस्रोनं वर्तवली आहे।
केंद्रीय बँकेने प्रमुख धोरण दर रेपो दर 5.25% कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे जनतेसाठीच्या गृहनिर्माण, वाहन, इतर व्यावसायिक कर्जांसाठीच्या EMI मध्ये कोणतीही वाढ होणार नाही. बॉक्स ऑफिसवर 25 करोडचा महत्त्वाचा टप्पा पार केल्यावर क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यमच्या निर्मात्यांनी झिम्मा 3ची आणि क्रांतिज्योती महाविद्यालय मराठी माध्यम 2 चित्रपटांची घोषणा केली आहे. ICC पुरुष अंडर-19 विश्वचषक 2026च्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीनं 71 चेंडूत 150 धावा केल्या. त्याच्या या खेळीनं त्यानं अंडर-19 विश्वचषकातील अनेक विक्रम मोडले आहेत. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.